Hi friends, welcome to Bright Future Hub channel. We appreciate your support and look forward to bringing you more amazing videos in the future. So please like this video and subscribe the channel. Thank you. VI, Visual Editor. Okay, VI is a full form, Visual Editor. By using VI, we can create a new file, also write content in that. By using VI, we can create one file, also write content in that file. So there are three modes in VI. First one, insert mode. Second one is command mode. Third one is escape mode. First one is insert, command, escape. Okay. So VI is the last time आपण use बघितलाय. By using VI, we can create one file, also write content in that file. Okay. Then second use command. Okay, command prompt. तर कमांड प्रॉम्प्ट मध्ये काय बेसिकली फाईल वरती आपण ऑपरेशन परफॉर्म करायचं. ओके, फाइल्स मध्ये काय करायचं आहे, डेटा इन्सर्ट करायचं नाही, फक्त कमांड्स द्यायचे. फॉर एक्झाम्पल कट पेस्ट, देन कर्सर लेफ्ट साइडला मूव्ह करायचं आहे, राईट साइडला मूव्ह करायचं आहे. ओके, कर्सर लेफ्ट साइडला मूव्ह करायचं आहे, राईट साइडला मूव्ह करायचं, कमांड्स यूज करणं. फॉर एक्झाम्पल इंटर पॉइंट ऑफ व्यू तुम्हाला काय विचारतील, आय वॉन्ट टू मूव्ह कर्सर to the left direction under VI by without using arrow key. तर ऐसे एक स्ट्रक्चर बनवा. ओके, इथे स्मॉल h ड्रॉ करा, इथे स्मॉल h, देन इथे L K J. ओके, H L J K, H L K J. तुम्हाला जर कर्सर, इफ यू वॉन्ट टू मूव कर्सर टू द लेफ्ट डायरेक्शन, देन कमांड प्रॉम्प्ट मध्ये H प्रेस करायचं. इफ यू वॉन्ट टू मूव द कर्सर टू द राइट डायरेक्शन, L प्रेस करायचं स्मॉल. इफ यू वॉन्ट टू मूव द कर्सर टू अप डायरेक्शन, K प्रेस करायचं. एंड इफ यू वॉन्ट टू गो डाउन डायरेक्शन, J प्रेस करायचं. ओके, हे नोट्स मध्ये थोडं मिसिंग आहे. ओके, रॉंग आहे. लेफ्ट साइडला म्हणते मी, लेफ्ट साइडला कोणती की प्रेस करणार, स्मॉल h, राइट साइडला L, अप साइडला K, डाउन साइडला J. ओके, हाय लक्षात कसं ठेवणार, हाय हॅलो करण जोहर. ओके, तुमच्या लक्षात राहण्यासाठी सांगते, हाय हॅलो करण जोहर. H means left direction, L means right direction, K means up direction, J means down direction. हे सगळे ऑपरेशन कमांड प्रॉम्प्टचे. ओके, कमांड प्रॉम्प्टचे. इथे आपण कोणता डेटा इन्सर्ट करणार का, H प्रेस केल्यावरती, L प्रेस केल्यावरती, J प्रेस केल्यावरती, K प्रेस केल्यावरती आपल्याला फक्त कर्सर मूव्ह करायचं आहे. टू द लेफ्ट डायरेक्शन H, टू द राइट डायरेक्शन L, अप डायरेक्शन K, and डाउन डायरेक्शन J. ओके, H first, H, then L, then J. Okay, K, J. The first H से use है, if you want to move cursor to the left direction, press H. L से use है, if you want to move cursor to the right direction, press L. If you want to move cursor to the up direction, press key. And if you want to move cursor to the down direction, press J. हे सगळे ऑपरेशन्स कुठले, कमांड प्रॉम्प्ट. इथे तुम्हाला कमांड देतात, काही डेटा इन्सर्ट करायचे नाही, तुम्हाला फक्त हे ऑपरेशन परफॉर्म करायचे. सो कन्सिडर एक्झाम्पल. ओके, एक फाइल मी क्रिएट करते बाय युजिंग VI. मी एक फाइल क्रिएट करते VI. फॉर एक्झाम्पल VI
first.txt एक फाइल बनवली मी. देन डेटा इन्सर्ट करतोय. हाय, दिस इज सचिन, युनिक्स, नंबर ऑफ लाईन्स. ओके. देन आता कोणत्या मोड मध्ये आपण? Insert mode. Insert mode. I want to perform command mode operation. Again मी escape की प्रेस करणार. ओके, escape. फर्स्ट मी डेटा इन्सर्ट केला, देन मी escape की प्रेस करतोय. ओके, ओरली सांगतोय escape प्रेस करतोय. escape, देन escape की प्रेस केले ते बघा. ओके, कमांड मोड मध्ये आपण गेलोय. गाइस गो ऑन म्यूट. बॅकग्राऊंड नॉइज असेल तर म्यूटच ठेवा. ओके, रेकॉर्डिंगला तुम्हाला इश्यू. देन मला कर्सर मूव्ह करायचं आहे टू राईट डायरेक्शन, लेफ्ट डायरेक्शन विदाउट युजिंग एरो की. देन मी स्मॉल एच प्रेस करतोय, कर्सर मूव्ह होतोय. ओके, लेफ्ट डायरेक्शनला. देन आय वॉन्ट टू मूव्ह राईट डायरेक्शन. देन आय वॉन्ट टू मूव्ह राईट डायरेक्शन, एल प्रेस करतोय. Then I want to move up direction. Up direction. Up direction साठी काय? K. Yes. कर्सर वरती चाललाय. Down direction. Small J. ओके. सो हे सगळे ऑपरेशन कमांड प्रॉम्प्ट. फर्स्ट मी डेटा इन्सर्ट केला, देन तुम्हाला कमांड प्रॉम्प्ट मध्ये जायचं, कमांड मध्ये जायचं, कमांड मोड. एस्केप की प्रेस केली. Escape key नंतर if you want to move cursor to the left direction, small h. If you want to cursor to the right direction, L, small l. If you want to cursor move to the up direction, K. And if you want to go down direction, J. इथे कोणता डेटा इन्सर्ट होतोय का? Yes, no? No. ओके. No. तर लिहून घेतलं. लेफ्ट डायरेक्शनला एच, राईट डायरेक्शनला एल, अप डायरेक्शनला जे, आणि डाऊन डायरेक्शनला के. क्लिअर टू ऑल? Yes, sir. Yes, sir. ओके. देन वन बाय वन आपण कमांड प्रॉम्प्टचे ऑपरेशन्स. ओके, एच, एल, के, जे. देन नेक्स्ट वन इज स्मॉल आय. स्मॉल आय चा यूज काय? इन्सर्ट टेक्स्ट बिफोर करंट कर्सर लोकेशन. इन्सर्ट टेक्स्ट इन्सर्ट करायचं आहे बिफोर करंट कर्सर लोकेशन. इथे बघा माझं करंट कर्सर लोकेशन कुठे आहे? ओके, कर्सर कुठे ब्लिंक होते? एस वरती ब्लिंक होते. देन मी स्मॉल आय प्रेस करते. आय प्रेस केल्यावरती काय होईल? कोणत्या मोड मध्ये जाईल? इन्सर्ट. ओके, अलाउ केलं, देन डेटा एंटर करू शकतो. ओके, इन्सर्ट मोड मध्ये गेला. बट स्मॉल आय प्रेस केल्यावरती बिफोर कर्सर लोकेशनला ऍड केला डेटा की आफ्टर कर्सर लोकेशनला? Before. स्मॉल आय चा यूज आहे इन्सर्ट टेक्स्ट बिफोर करंट कर्सर लोकेशन. ओके, insert text before cursor location. Then capital I. Capital I चा यूज आहे insert text at the beginning of the current line. Insert text at beginning of the current line. Beginning of the current line. इथे बघा आता कर्सर कुठे आहे माझा? एन वरती. यस. देन मी आय प्रेस करतो. कर्सर कुठे गेला? बिगिनिंग ऑफ द लाईन. ओके, देन यू कॅन एंटर युअर डेटा. म्हणजेच काय? कॅपिटल आय म्हणजे काय? कर्सर लोकेशन जर एंडला असेल तर तो कुठे जाईल? बिगिनिंग ऑफ द लाईन. Beginning of the line. Then next command is small a. Small a चा यूज काय? Insert text after current cursor location. Insert text after current cursor location.
स्मॉल आयचा यूज काय होता इन केस ऑफ स्मॉल आय? बिफोर होती की आफ्टर होता? बिफोर होतो. बिफोर. ओके, बट इन केस ऑफ स्मॉल एचं काय? इन्सर्ट टेक्स्ट आफ्टर करंट कर्सर लोकेशन. करंट कर्सर लोकेशन सपोज इथे आहे, मला इन्सर्ट करायचं टेक्स्ट बट आफ्टर कर्सर लोकेशन. देन ए काय प्रेस करणार मी? स्मॉल ए. स्मॉल ए प्रेस करणार. देन बघा टाइप होतो. बिफोर झालं की आफ्टर? आफ्टर. आफ्टर. ओके. स्मॉल ए इन्सर्ट टेक्स्ट आफ्टर करंट लोकेशन, करंट कर्सर लोकेशन. Current cursor location. Okay. Then next one is capital A. Next one is capital A. Capital A's meaning काय? Insert text at the end of the current line. End of the current line ला जर text insert करायचं असेल तर capital A चा use करतो. For example, now you can check here. Current cursor location is at beginning of the line. मला एंड ला टेक्स्ट एंटर करायचं. देन कॅपिटल ए. देन आय कॅन इन्सर्ट रेकॉर्ड. ओके. डेटा ऍड करू शकतो. कर्सर कुठे होता? ऍट द बिगिनिंग लेवल होता. बिगिनिंगला न्यायचं असेल तर कर्सर कॅपिटल एंडला न्यायचं असेल तर कॅपिटल. ओके. कॅपिटल ए. बट हे सगळे ऑपरेशन काय करायचंय? एक टाइप केल्यानंतर हर टाइम तुम्हाला एस्केप मोड करायचं. ओके. एस्केप एकदा प्रेस करायचं. इन्सर्ट मोडचे ऑपरेशन आहेत काय? इन्सर्ट मध्ये डेटा ऍड होतो. आपल्याला डेटा ऍड करायचा आहे का? नो. ओके. एस्केप. देन कमांड लाईनचे हे प्रत्येक ऑपरेशन यूज करायचे. देन स्मॉल ओ. स्मॉल ओ क्रिएट न्यू लाईन बिलो कर्सर लोकेशन. जो काही करंट कर्सर लोकेशन आहे त्याच्या बिलो लाईनला जर एक लाईन नवीन ऍड करायची असेल तर स्मॉल ओ. फॉर एक्झाम्पल कर्सर लोकेशन इथे आहे. सध्या कुठल्या मोड मध्ये? इन्सर्ट मोड मध्ये गेलाय. मला कोणत्या मोडला जायला पाहिजे? कमांड मोड मध्ये जायला पाहिजे. त्यासाठी मी एस्केप की प्रेस करतोय. स्मॉल ओ. स्मॉल एम काय झालं? न्यू लाईन ऍड झाली. अगेन स्मॉल ओ केलं तर काय होतं? टाइप होतं. प्रत्येक वेळी तुम्हाला काय करायचं आहे? एकदा एस्केप. कमांड मोडच्या ऑपरेशन साठी एस्केप करायचं. न्यू लाईन बिलो कर्सर क्रिएट न्यू लाईन बिलो कर्सर लोकेशन. याच्या अपोजिट कॅपिटल ओ. याच्या अपोजिट कॅपिटल ओ मध्ये कॅपिटल. To add new line above cursor location. To add new line above cursor location. Capital O चा यूज करतोय आपण. कॅपिटल O चा यूज करतोय. कॅपिटल O चेक करा. एस्केप. कर्सर लोकेशनच्या अबव कॅपिटल O. येस. अगेन इन्सर्ट मोड मध्ये आणखीन एक न्यू लाईन करायची असेल तर कॅपिटल O. Capital O means to add new line above cursor location. ओके. तर जे काही ऑपरेशन आपण परफॉर्म केले ते अंडू करायचे असेल, जे काही आधीच्या पोझिशनला होतं ते अंडू करायचं असेल तर स्मॉल यू. इट इज यूज फॉर अंडू पर्पज. स्मॉल इज जो काय यूज आहे? इट इज यूज टू अंडू पर्पज. जो काही प्रिव्हियस ऑपरेशन केले होते ऍज त्याच पोझिशनला जायचं असेल तर स्मॉल यू प्रेस करा. फॉर एक्झाम्पल मी इथे किती लाईन ऍड केल्या होत्या? 2 लाईन अप साइडला ऍड केल्या होत्या. एस्केप स्मॉल यू, एस्केप स्मॉल यू, and again escape small u, escape small u, then escape. Okay. Escape means escape. Small u means undo. U means undo. Okay. It is used undo purpose. Then DW. DW. Delete the word at current cursor location. Delete the word at current cursor location. करंट कर्सर लोकेशनचं वर्ड जर डिलीट करायचं असेल तर काय यूज करणार? DW. परत इथे जातो मी.
वर्ड कोणता आहे माझा? हाय दिस. हा मला डिलीट करायचा आहे. DW डिलीट झाला. Yes. DW. देन मला अंडू करायचं असेल तर Escape U. U. ओके, Small U. अंडू झाला. देन परत डिलीट करायचं आहे. DW. ओके, U means undo, DW means delete word from current Delete the cursor. Okay, then next command is $. $. So delete from current cursor location to the end of the line. Current cursor location आहे तिथून end of the line पर्यंत डिलीट करायचं असेल तर $. Delete from current cursor location to end of the line. To end of the line. Okay. Escape $. Delete झाली line. Yes. 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 Undo करायचं असेल तर small u. U. Okay. $. means delete from current Whole cursor line. location to the end of the line. End of the line. Then next command is decap. Decap. Delete from current cursor position to the beginning of the line. Cursor जी position असेल तिथून beginning of the line delete करेल. Decap. Decap current cursor location. Okay. Decap. Delete झाला. Yes. Decap म्हणजे काय? करंट कर्सर लोकेशन पासून बिगिनिंग ऑफ द लाइन डिलीट करत. Decap. Then next one is DD. DD means काय? डिलीट करंट लाइन. एखादी करंट लाइन जर डिलीट करायची असेल then we can use small dd. Then we can use small dd. Okay. Check. मला करंट लाइन डिलीट करायचे. Escape small dd. Escape small dd. Escape small dd. ओके. डिलीट करायचं असेल तर करंट लाइन जर डिलीट करायचं असेल तर काय यूज करणार आपण? स्मॉल dd. ओके. Small dd. Okay. Then capital X. Capital X. तर हे काय करतं? डिलीट कॅरेक्टर बिफोर करंट कर्सर लोकेशन. डिलीट कॅरेक्टर बिफोर कर्सर लोकेशन. कॅपिटल एक्स म्हणते. कर्सर लोकेशन कुठे आहे? इथे करंट कर्सर कुठे आहे? आय वरती. मी काय यूज करतोय? कॅपिटल एक्स. कॅपिटल एक्स म्हणजे काय? कर्सर लोकेशनच्या आधीचा जो वर्ड असेल तो जो कॅरेक्टर असेल तो डिलीट होईल. Letter. डिलीट कॅरेक्टर बिफोर करंट कर्सर लोकेशन. परत मी अंडू करतोय. स्मॉल यू. ओके. देन नेक्स्ट कमांड इज स्मॉल एक्स. स्मॉल एक्स. टू गिव्ह स्मॉल एक्स म्हणजे काय? डिलीट कॅरेक्टर. इथे बघा कॅपिटल एक्स म्हणजे काय होतं? कर्सर लोकेशनच्या कॅरेक्टर Before. बिफोर. देन स्मॉल एक्स. आता काय होतंय? आफ्टर. डिलीट कॅरेक्टर आफ्टर कर्सर लोकेशन. ओके. देन कॉपी करायचे तुम्हाला डेटा. मी फर्स्ट डेटा एंटर करतोय. ओके. डेटा एंटर करण्यासाठी हाय दिस इज सचिन. ओके. एस्केप. देन मला कॉपी करायचंय. तर जसं नोटपॅड मध्ये तुम्ही सिलेक्ट करता देन राईट क्लिक कॉपी करता सेम युनिक्स मध्ये पण करता येत बट बाय युझिंग कमांड प्रॉम्प्ट. त्याच्यामध्ये काय यूज करणार तुम्ही? व्ही. स्मॉल व्ही. ओके. फर्स्ट तुम्हाला व्हिज्युअल मोड मध्ये जावं लागेल. स्मॉल व्ही म्हणतोय मी. स्मॉल व्ही. फर्स्ट तुम्हाला
to go visual mode and select specific content. To go visual mode and select specific content. Specific content. The specific content जर सिलेक्ट करायचं असेल तर काय यूज करणार, व्हिज्युअल मोड मध्ये जाणार आणि एरो की यूज करणार. फॉर एक्झाम्पल मी हा कंटेंट कॉपी करायचा मला. ओके, कंटेंट कॉपी करायला फर्स्ट स्टेप काय, सिलेक्ट करावं लागेल. फर्स्ट सिलेक्ट करावं लागेल. ओके, एस्केप. मी व्ही प्रेस केल्यानंतर इथे बघा चेंज होते. व्हिज्युअल, यस, व्हिज्युअल मोड मध्ये आला. देन कॉपी करायचं आहे. शिफ्ट की प्रेस करतोय मी, देन एरो कीने सिलेक्ट करतोय. शिफ्ट की नाही प्रेस करायची, एरो की कर्सर लोकेशन पासून. ओके, फर्स्ट काय केला, व्हिज्युअल मोड मध्ये गेलो, देन सिलेक्ट केला. ओके, सिलेक्ट केला. आणि तो जर कॉपी करायचा असेल तर स्मॉल वाय, स्मॉल वाय, कॉपी कंटेंट. एखादं कंटेंट जर कॉपी करायचं असेल तर स्मॉल वाय. सिलेक्ट करायचं असेल तर फर्स्ट व्हिज्युअल मोड मध्ये जावं लागेल. देन बाय युझिंग एरो की राईट लेफ्ट अप जे काही तुम्ही सिलेक्ट कराल बाय युझिंग एरो कीने तुम्ही सिलेक्ट कराल. ओके, कीज प्रेस करायचे. ओके, कीबोर्ड वरती ज्या कीज असतात ते प्रेस करावे लागते. तर इथे मी कॉपी करतोय, वाय यूज करतोय. वाय मीन्स कॉपी, वाय मीन्स कॉपी. देन पेस्ट करायचंय. पेस्ट साठी यूज करेन कॅपिटल पी. कॅपिटल पी मीन्स काय, टू प्रिंट बिफोर करंट कर्सर लोकेशन. टू प्रिंट बिफोर करंट कर्सर लोकेशन. टू प्रिंट बिफोर करंट कर्सर लोकेशन. करंट कर्सर लोकेशनच्या आधी जर प्रिंट करायचं असेल तर कॅपिटल पी. ओके, कर्सर लोकेशन आता कुठे, आयच्या इथे ब्लिंक करते. मी कुंभार कॉपी केले, देन पेस्ट करते. शिफ्ट पी, पेस्ट झाला. यस, कुठे पेस्ट झाला, बिफोर की आफ्टर? बिफोर. ओके, आणि आफ्टर जर करायचं असेल तर स्मॉल पी यूज करावं लागेल. आफ्टर साठी स्मॉल पी. आफ्टर कर्सर लोकेशन स्मॉल पी. ओके, देन 2 लाईन कॉपी करायचे. सिंगल लाईन कॉपी साठी काय यूज करणार, स्मॉल वाय. ओके, तर कॉपीला आणखीन एक वर्ड यूज करतात, यांक. मला विचारतात की यांक कमांड यूज केलाय. यांक मीन्स कॉपी, यांक मीन्स कॉपी. तुम्हाला स्पेसिफिक कंटेंट जर कॉपी करायचं असेल तर स्मॉल वाय, आणि 2 लाईन जर कॉपी करायची असेल तर फॉर एक्झाम्पल तुमचा कर्सर इथे आहे. आय वॉन्ट टू कॉपी 2 फाइल्स. काय करणार तुम्ही, एस्केप टू वाय वाय आणि पेस्ट करताना बिफोर आफ्टर कॅपिटल पी और स्मॉल पी. स्मॉल पी चा यूज काय, आफ्टर कर्सर लोकेशन, आणि बिफोर कर्सर लोकेशन साठी कॅपिटल पी. कॉपी करायचं असेल तर सिंपल एस्केप टू देन वाय वाय, 2 टाइम्स वाय वाय, 2 वाय वाय. 3 लाईन कॉपी करायची असेल तर 3 लाईन्स 3 वाय वाय. ओके, कॉपी 3 लाईन्स. तुम्हाला 3 लाईन्स कॉपी करायचे आहेत. कर्सर कुठे आता, कर्सर हाय पाशी आहे. देन एस्केप, देन 3 1 2 3 कॉपी झाला. देन पेस्ट करायचं असेल तर स्मॉल पी और कॅपिटल पी कोणते यूज करू शकता. स्मॉल पी चं मिनिंग काय, व्हॉट इज मिनिंग ऑफ स्मॉल पी, टू प्रिंट आफ्टर कर्सर. आणि बिफोर कर्सर लोकेशन साठी कॅपिटल पी. कॅपिटल पी. शिफ्ट पी. ओके, 3 लाईन पेस्ट झाला, 3 लाईन पेस्ट झाला. ओके,
नाव यामध्ये काही डाऊट आहे का? ऑपरेशन तुम्ही परफॉर्म कराल त्याच वेळी समजेल तुम्हाला, बट कन्सेप्ट समजले तुम्हाला? कमांड प्रॉम्प्ट म्हणजे काय? कमांड प्रॉम्प्ट मध्ये काही टाईप करायचं आहे का? म्हणजे डेटा इन्सर्ट करायचा आहे का? डेटा इन्सर्ट करायचा आहे का? नो. तुम्हाला कॉपी करायचं आहे, कट पेस्ट करायचं आहे, ऑर एल्स कर्सर मूव्ह करायचं आहे विदाउट युजिंग एरो की, देन HLK जे यूज करू शकता. हे बाकीचे ऑपरेशन्स. ओके, हे कुठले ऑपरेशन आहेत? कमांड मोडचे की इन्सर्ट मोडचे आहेत? कमांड मोडचे. कमांड मोडचे. कमांड मोड मध्ये डेटा इन्सर्ट करता येतो का? नो. डेटा इन्सर्ट करता येतो का? अदर? नो. नो. VI चे जमतील सगळ्यांना कमांड राईट करायला? येस. यस. प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस न होत. ओके, मी जसे कमांड्स यूज केले सेम त्यावेळी यूज करा, बट समजून घेऊन करा. ओके, देन नेक्स्ट कमांड इज सॉर्ट कमांड. सॉर्ट कमांड, SORT. So basically sort command is used to sort data. जो काही डेटा आहे तो सॉर्ट करायसाठी आपण यूज करतो. ओके, बट सॉर्ट कशावरती अप्लाय कराल? फाइल्स वरती. सॉर्ट कमांड इज यूज टू सॉर्ट द डेटा. सिंटॅक्स इज सॉर्ट फाइल नेम. सॉर्ट कमांड इज यूज टू सॉर्ट द डेटा and syntax is file name. Data will arrange in alphabetical order. Okay, data will be arranged in alphabetical order. Sort circles in case of SQL आपण काहीतरी यूज केलं होतं, आठवत आहे? ऑर्डर बाय. देन इथे काय? सॉर्ट, S small, सॉर्ट फाइल नेम. ओके, मी एक फाइल क्रिएट करतोय आणि त्यामध्ये डेटा मला सॉर्ट करायचा आहे अल्फाबेटिकली. ओके, एस्केप शिफ्ट ZZ VI city _ 123.txt. एंटर. डेटा इंसर्ट करते हैं मुंबई, LA, पुणे, सांगली, कोल्हापूर, नाशिक. देन सेव करते हैं एस्केप शिफ्ट Z. देन आई वांट टू डिस्प्ले डेटा. फॉर डिस्प्ले पर्पज कोणता कमांड यूज करना? जस्ट रेज योर हैंड. ओके, cat command. cat city _ 123.txt. Okay, so how many lines in that file? 6. Sort file. Output should be, output काय पाहिजे? Output alphabetical. Ascending order नहीं. चेक करा, आउटपुट में आलं alphabetically order by using sort command. Yes. 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 What is use of sort? Sorting the data in alphabetical order. Okay, so इथे आपण सॉर्ट केलंय, बट हा डेटा कुठे सेव्ह केलाय का? इट इज यूज फॉर ओनली डिस्प्ले पर्पज. इट इज यूज फॉर ओनली डिस्प्ले पर्पज. हा जो सॉर्ट केलेला डेटा आहे तो सेव्ह करायचा असेल तर एक कोणती कमांड बघितली होती आपण? ओव्हरराइट. आठवते? ओव्हरराइट. हा डेटा आहे माझा सॉर्ट city _ 123.txt. रन टाइम मी फाइल क्रिएट करतोय. ओके, city. ओके, city 123.4.txt स्पेस. ओके,
फर्स्ट मी चेक करते फर्स्ट फाइल cat ct_123.txt check file. So in that file how many records total? 6 lines. मुंबई, दिल्ली, पुणे and सांगली. ओके देन मला काय करायचं आहे सॉर्टेड जो डेटा आहे तो सेव्ह केलेला बघायचा. काय कराल cat ct underscore 1 2 3 4 1 2 3 4 एंटर. सेव्ह झाला. Yes. क्लियर. सॉर्टेड डेटा सेव्ह करायचा असेल तर डेटा सॉर्ट केलेला सेव्ह करायचा असेल तर काय यूज करणार ग्रेटर दॅन. येस ग्रेटर दॅन यूज करणार. देन हा डेटा कसा होत होता असेंडिंग ऑर्डर. ओके देन मला रिव्हर्स ऑर्डरने करायचं असेल टू सॉर्ट द डेटा इन रिव्हर्स ऑर्डर और डिसेंडिंग ऑर्डर -r -r चं मीनिंग आहे रिव्हर्स ऑर्डर. रिव्हर्स ऑर्डर सिंटॅक्स इज सॉर्ट -r फाइल नेम. सॉर्ट -r फाइल नेम. sort -r फाइल नेम. चेक करा cat ct_123.txt हा फाइल आपला डेटा होता. हा मला रिव्हर्स ऑर्डर करायचा सॉर्ट -r ct_123.txt झाला. yes ओके और रिव्हर्स काय यूज करणार hyphen अँड जर डेटा एका फाइल मधून दुसऱ्या फाइल मध्ये सेव्ह करायचा असेल तर ग्रेटर दॅन लाच काय म्हणतात ओव्हरराइड. ओव्हरराइड डिफरन्स बिटवीन अपेंड अँड ओव्हरराइड. ओव्हरराइड मध्ये इथे मी काय केलं रन टाइम एक फाइल क्रिएट केली होती. ओके रन टाइम फाइल क्रिएट केली होती त्यामध्ये डेटा सेव्ह झाला. देन नेक्स्ट कमांड इज युनिक. ओके नेक्स्ट कमांड इज युनिक. युनिक म्हणजे काय टू गेट युनिक और डुप्लिकेट लाईन्स. म्हणजे जो ज्या ही बाय युजिंग युनिक कमांड वी कॅन गेट डुप्लिकेट लाईन्स और युनिक रेकॉर्ड्स. याच्यामध्ये पण टाइप्स आहेत. ओके सो फर्स्ट आपल्याला काय फाइंड आउट करायचंय रिमूव्हिंग डुप्लिकेट डेटा. जो डेटा आहे तो डुप्लिकेट डेटा रिमूव्ह करायचा. सिंटॅक्स फर्स्ट वन टू रिमूव्ह डुप्लिकेट डेटा. सिंटॅक्स इज युनिक फाइल. युनिकचं मीनिंग काय व्हॉट इज यूज ऑफ युनिक मीनिंग ऑफ युनिक टू डिस्प्ले युनिक डेटा. युनिक बघितले आपण की युनिक की yes युनिक मध्ये काय शो करत होता नॉट नल आणि नो नॉट नल नाही. युनिकचं मीनिंग सांगा मला. Only one. Duplicate not allowed. ओके डुप्लिकेट डेटा होता नाही. तर इथे मी परत डेटा इन्सर्ट करतोय. ओके vi_ct_123.txt. ओके I मुंबई नाशिक escape shift ZZ cat ct_123.txt. डेटा बघा याच्यामध्ये डुप्लिकेट आहे yes येस बट युनिक जेव्हा तुम्ही यूज करताना ओके इन केस ऑफ युनिक फर्स्ट त्याचे मॅन्डेटरी काय आहे त्यामध्ये जो काही डेटा आहे सॉर्टेड ऑर्डर मध्ये पाहिजे. जो काही डेटा आहे सॉर्टेड ऑर्डर मध्ये पाहिजे. हा डेटा नाव चेक सॉर्टेड ऑर्डर मध्ये आहे का No. फर्स्ट सॉर्ट ऑर्डर मध्ये करायला पाहिजे.
then sort city123.txt तो सेव्ह करायचा आहे सॉर्टेड झालेला. तो ग्रेटर दॅन फाईल नेम city_12345.txt. ओके, देन चेक करा डेटा. cat city _. ओरिजिनल डेटा, then cat city_12345.txt हा सॉर्टेड डेटा. देन मला युनिक अप्लाय करायचं, युनिक यूज करायचं. युनिक फाईल नेम city_12345.txt. बघा युनिक रेकॉर्डच डिस्प्ले झाले का? एक रेकॉर्ड एकदाच. प्रिव्हियस रेकॉर्ड मध्ये डुप्लिकेट रेकॉर्ड्स होते. नाशिक अँड मुंबई. टू डिस्प्ले युनिक रेकॉर्ड आपण काय यूज करतो? युनिक फाईल नेम. बट युनिक यूज करताना फर्स्ट मॅन्डेटरी काय? तो डेटा काय पाहिजे? इट शुड बी सॉर्टेड. ओके, देन नेक्स्ट कमांड टू डिस्प्ले only duplicate data. जर डेटा फक्त डुप्लिकेट डेटा बघायचा असेल तर सिंटॅक्स इज युनिक -d फाईल नेम. युनिक -d फाईल नेम. युनिक -d फाईल नेम. ओके, चेक करू आपण. युनिक -d city12345.txt. डुप्लिकेट डेटा कोणता होता? मुंबई अँड नाशिक. ओके, करेक्ट आहे रिझल्ट आपला ऍज पर रिक्वायरमेंट. Yes. Okay, then to display not repeated data means not duplicate data. To display not repeated data or not duplicate data, syntax is unique. Okay, unique -u file name. Unique -u file name. To display not repeated data काय यूज करणार? युनिक -u फाईल नेम. चेक करा. सध्या डेटा बघा, डेटा मध्ये किती व्हॅल्यूज आहे? city_12345.txt. काय यूज करायचं आहे आपल्याला? -u. रिपिटेटिव्ह डेटा कोणता होता? पुणे आणि नाशिक. तो आला का यामध्ये? मुंबई अँड नाशिक. सॉरी, मुंबई आणि नाशिक आला का डेटा? मुंबई आणि नाशिक सोडून जो डेटा होता तो आला. क्लिअर इथपर्यंत? ओके. सर युनिक कमांड पण तेच आहे ना? पण आणि -u पण तेच आलं ना? -u मध्ये युनिक मध्ये काय आला? युनिक मध्ये डुप्लिकेट नाही अलाउ झालं ना? नाही, युनिक मध्ये एकदाच डेटा डिस्प्ले झाला. हा, ते तिथं पण डुप्लिकेट अलाउ नाही केलं. नाही, तिथे डुप्लिकेट अलाउ नाही केलं. दॅट इज करेक्ट. ओके, म्हणजे जो काही रिपीटेड -u पण तेच आहे ना? लेट मी फिनिश. टोटल 7 रेकॉर्ड्स होते. 7 मध्ये 2 डुप्लिकेट होते. ओके, अज्युम करा 7 मधले 2 डुप्लिकेट आहेत. युनिक मध्ये किती आले टोटल डिस्प्ले झाले? 5. 5 रेकॉर्ड्स. 2 रिपीटेड आहेत. बट इथे काय म्हटले? -u चे मिनिंग काय? टू डिस्प्ले नॉट रिपीटेड डेटा. तर रिपीटेड डेटा कुठे होता सांगा? नाशिक अँड
मुंबई. इथे आले का मुंबई. नाशिक आणि मुंबई? नाही. गॉट इट? समजलं? स्मॉल यू मध्ये बघा नाशिक आणि मुंबई इथे तुम्हाला आउटपुट मध्ये दिसले का? नाशिक आणि नाही. मुंबई रिपीटेटिव्ह होते. आले का? आहे डिफरन्स? हा कळालं. ओके. जेव्हा तुम्ही स्वतः कराल ना डेटा सोबत प्ले करा आणखीन अंडरस्टँडिंग होईल. ओके. इथे थोडं होतं ते म्हणजे डेटा तुम्हाला फॅमिलीवर व्हायला थोडा वेळ लागतो. मोबाईलवरती पण तुम्ही काही लोक अटेंड करता. बट इथे तुम्हाला काय करायचं आहे? हायफन यूचा यूज काय? रिपीटेटिव्ह आहे तो एलिमिनेट करून बाकीचे सगळे रेकॉर्ड डिस्प्ले करायचे. ओके. द नेक्स्ट कमांड इज टू डिस्प्ले नंबर ऑफ टाइम्स ईच लाईन इज रिपीटेड. किती टाइम्स रिपीट झाल्या त्यासाठी स्मॉल हायफन सी. सिंटॅक्स इज युनिक. बट युनिक यूज करताना मॅन्डेटरी काय? फर्स्ट डेटा शुड बी सॉर्टेड पाहिजे. ओके. इथे बघा युनिक हायफन सी सिटी अंडरस्कोर 1 2 3 4. बघा चेक करा आउटपुट. दिल्ली किती वेळा रिपीट झाला होता? दिल्ली एकदाच होता. ओके. कोल्हापूर, एकदा. मुंबई 2 times, नाशिक, 2 times. then पुणे 1. 1. ओके. and सांगली 1. क्लिअर इथेपर्यंत सगळ्यांना? एनी डाऊट कन्फ्युजन टिल नाव? येस, नो? Yes, sir. Clear. Others? No doubt. Yes, sir. No Yes, sir. doubt. Clear. ओके. देन फक्त नोट करून घ्या फुल फॉर्म ऑफ एफटीपी. आपण एफटीपी यूज करणार नाही. फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल म्हणजे एखादी फाईल ट्रान्सफर करायसाठी आपण एफटीपी यूज करतो. फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. ओके. आणि तीच फाईल सिक्युअर वेने जर ट्रान्सफर करायची असेल तर SFTP. फाईल is transferred in secure way. SFTP. Secure File Transfer Protocol. ओके. आणि जेव्हा आपल्याला सर्व्हर मध्ये एखादी सिंगल फाईल अपलोड करायची असेल तेव्हा आपण पुट यूज करतो. ओके. बेसिकली ऑपरेशन इथं आपण परफॉर्म करू शकतो का? सर्व्हर आहे का आपल्याकडे? नो. ओके. जेव्हा मी काय म्हणते when we have upload one file to server तेव्हा आपण काय करणार? पुट यूज करणार. एखादी फाईल अपलोड करायची आहे सिंगल फाईल तेव्हा पुट. आणि एखादी फाईल सर्व्हर कडून घ्यायची असेल तर गेट. पुट आणि गेट. टू टेक फाईल फ्रॉम सर्व्हर लोकेशन गेट यूज करणार. आणि फाईल सर्व्हर लोकेशनला अपलोड करायची असेल तर सिंगल फाईल पुट यूज करणार. क्लिअर? डिफरन्स क्लिअर आहे? पुट आणि गेट? यस, नो? हे फाईल सगळे कुठे असतात? यस. तुमच्या लोकलवरची जी फाईल आहे ती तुम्हाला एखाद्या सर्व्हर लोकेशनला अपलोड करायची तर काय यूज करणार? पुट सिंगल. ओके. आणि सर्व्हर कडून घ्यायची असेल तर फाईल Get. ओके. देन मल्टिपल फाइल्स अपलोड करायचे असतील तर एमपुट. मल्टिपल फाइल्स अपलोड करायचे असेल तर एमपुट. आणखीन मल्टिपल फाइल्स सर्व्हर कडून घ्यायचे असेल तर एमगेट. एमपुट मीन्स मल्टिपल फाइल सर्व्हरला अपलोड करायचे असेल तर. आणि मल्टिपल फाइल सर्व्हर कडून घ्यायचे असेल तर काय यूज करा? एमगेट. एमगेटचं मिनिंग काय? Multiple. मल्टिपल To take फाइल्स. multiple files. ओके. देन थोडं रिवाइज करू आपण. ओके. रिवाइज करू. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ VI? जस्ट रेज युअर हँड. फुल फॉर्म ऑफ VI.
visual. Yes, Rutuja. Visual editor. Visual editor. So modes कितने हैं basically in VI? Rutuja. तीन मोड आहेत. Insert mode. कमांड मोड आणि एस्केप मोड. ओके. जेव्हा मला कमांड मोड यूज करायचा असेल तर कोणती की प्रेस करणार मी? सी. एस्केप. सॉरी एस्केप. ओके. बाय डिफॉल्ट आपण कशामध्ये असतो? कमांड. बट तुम्ही डेटा इन्सर्ट केला देन कुठल्या मोड मध्ये असता? इन्सर्ट. परत तुम्हाला कमांड मोड मध्ये जायचं असेल तर कमांड यूज करावं लागेल. ओके. सो देयर आर व्हेरियस टाइप्स ऑफ कमांड इन VI. व्हॉट इज यूज ऑफ स्मॉल एच? ओके, तुम्हाला इंटरव्ह्यू विचारतात if I want to move cursor to the left direction without using arrow key. In case of Unix, small h. If you want to move cursor to the right direction, small l. If you want to move cursor to the up direction, small k. Small k. if you want to move cursor to the Downward direction, small j. okay, and लक्षात कसं ठेवणार? Hello. Hi, hello. करण जोहर. Okay, तर बेसिकली करण जोहर काय करत असतो? हाय हॅलो. ठीक आहे. हाय हॅलो करण जोहर. ओके, हे लक्षात राहण्यासाठी ठेवले सांगितले तुम्हाला. इंटरव्ह्यूला सांगायचं का असं? नाही. इंटरव्ह्यू तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड विचारेल की इफ आय वॉन्ट टू मूव कर्सर टू द अप डायरेक्शन स्मॉल के यूज करणार. इफ आय वॉन्ट टू मूव कर्सर टू द डाउन डायरेक्शन स्मॉल जे यूज करणार. ओके. स्मॉल आय चा यूज काय? आफ्टर और बिफोर कर्सर लोकेशन? Before cursor location. ओके. कैपिटल आई? After cursor. No, insert text at beginning of current line. बरोबर. बिगिनिंगला जातात. देन स्मॉल ए आफ्टर कर्सर लोकेशन. देन कैपिटल ए एंड ऑफ द लाइन. At the current line. Okay, if I want to add new line, okay. Small o. Up side ला होते की डाउन साइड ला होते? above होते की Below. below? Capital O? Above. If I want to undo, small. Escape small u. Escape small u. What is use of DW? If I want to Delete delete single word at character. current user cursor. Single character. Word or character? Character. Check करा तुम्ही word or character. Word. ओके, मी बोलते म्हणून सांगू नका. DW meaning आहे त्याचं. DW. Delete word. Okay. Then $, single. Delete from current cursor location to end of line. Okay. D cap याला cap म्हणतात. D cap. Current cursor location. Beginning of the line. Delete current cursor location. Small dd. Delete current line. Delete current line. What is use of capital X? Delete Character before current location. Okay. Then मला कॉपी करायचंय. कॉपी साठी स्टेप्स कोण सांगेल? जस्ट रेज युअर हँड. कॉपी साठी स्टेप्स सांगेल. First go to visual mode. त्यासाठी काय प्रेस करणार? स्मॉल v. Small v. Yes. Select a specific content by using arrow key. by using arrow key. Okay. Then copy. For copy. Small y. For paste. For paste, small p. To print before cursor location, small p. Correct? No, before असेल तर capital P and after small p. Okay. हा difference आहे. If I want to copy 3 lines, 3yy. Okay. The next command is sort. What is the meaning of sort? Data sort करण्यासाठी use. Sort the data. We use sort command. Okay. Then what is use of -r in sort? Sort in reverse order. Sort in reverse sort. Sort in reverse sort. And next one is unique. But in unique, कोणत्या टाइपचा डेटा डिस्प्ले होतो? युनिक रेकॉर्ड डिस्प्ले होतो. बट मॅन्डेटरी काय? Sorted data should be sorted. Remove duplicate data. बट मॅन्डेटरी काय? Data sort by order. Data should be sorted. Sorted पाहिजे. Then and then we can perform
unique operations. Okay. Operation. To remove duplicate data, then unique file name, and to display only duplicate data, -d. Okay. The next command, not duplicate data. काय use करणार? Unique -u. And what is use of -c? -c. No duplicate files. How many times file is repeated? How many times file is repeated? That's a count. Okay. -c. What is the full form of FTP? File transfer File transfer protocol. What is the full form of SFTP? What is Secure use of file transfer protocol. what is use of put? Upload File from the single file to server. Okay, and get to take Take the file from server. input and get multiple files server ला अपलोड करायचे, multiple files server कडनं घ्यायचे. सर्वर कडून Okay. घ्यायच्या. ठीक आहे. आज इथेपर्यंत बघ. तर युनिक्स कसं वाटतंय प्रॅक्टिसला? जमतंय नाही जमत? जमते सर. ओके. व्हॉट अबाउट एसक्यूएल? एसक्यूएल पण जमतंय की नाही जमत अजून? ओके. तर परत एकदा सांगतो, क्वेरीची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे ना, कन्सेप्ट समजावून घ्या. देन तुम्हाला काय करायचंय, जसं मी गुगल वरून तुम्हाला थोड्या लिंक पाठवल्या, सेम तुम्हाला सर्च करायचं आहे, ग्रुप बाय, ऑर्डर बाय, हॅव्हिंग क्लॉजच्या क्वेरीज. देन त्याचं लॉजिक अंडरस्टँड करा. फर्स्ट क्वेश्चन अंडरस्टँड करा, देन तुम्ही लॉजिक डिफाईन करत चला. ओके. जे तुम्ही लॉजिक डिफाईन कराल ना, ते तुम्हाला समजेल की मी या गोष्टी मिस करत होतो, आणि हाच वे प्रॅक्टिस करायचा. ओके. एसक्यूएलचं सांगतोय. युनिक्सचे कमांड तुम्हाला लक्षात राहतील, तुम्ही रेग्युलर 15 मिनिट प्रॅक्टिस करा. बट एसक्यूएल मध्ये लॉजिक कसं डेव्हलप होईल? क्वेश्चन रीड करा, त्याप्रमाणे लॉजिक आहे ते पेपर वर्क करा आणि क्रॉस चेक करा त्याचा आन्सर तुम्ही केलेला. बट त्यासाठी ग्रुपमध्ये सरांनी टेबल्स पण पाठवले. आठवते ना? टेबल्स डिझाईन करायचे आणि एक्सपेक्टेड आउटपुट त्याप्रमाणे डिझाईन करायचे. आउटपुट काय पाहिजे त्याप्रमाणे क्वेरी फायर करायची. तर गुगलवरती जा, देन इनर बाय, देन इनर जॉईन, आउटर जॉईन, लेफ्ट आउटर जॉईन याच्या क्वेरीज बघा. देन ग्रुप बाय, हॅव्हिंग अशा क्वेरी सर्च करा, यूज त्याचा अंडरस्टँड करा, देन क्वेरी अप्लाय करा. हाच प्रॅक्टिसचा एकमेव वे आहे. ओके. देन अँड देनच तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. ऑर एल्स तुम्हाला कोणताही क्वेश्चन टाकला तर तुम्हाला बाउन्सरच जाईल. एसक्यूएल युनिक्स कशावरती आहे? प्रॅक्टिस वरतीच आहे. क्वेरी तुम्हाला राईट करावं लागेल, कमांड तुम्हाला राईट करावं लागेल. देन अँड देन तुमच्या हँड्स ऑन प्रॅक्टिस होईल. असेच प्रॅक्टिस होईल का? नाही. ओके. तर ह्या गोष्टी यूज करा. ओके. उद्या पण युनिक्सचं लेक्चर होईल. ओके. उद्या ऑलमोस्ट युनिक्स आपलं कव्हर होईल आणि मी थोडी प्रॅक्टिस पण घेईन तुमची आतापर्यंत झाल्या, आणि क्वेश्चन कुठल्या प्रकारचे विचारतात ते पण तुम्हाला सांगेन. बट त्याच्या आधी या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिस करू नये. ओके. Yes, sir. Yes, sir.